नमस्कार, मी सुमित. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. बघूयात काही सकाळच्या महत्त्वाच्या बातम्या. कर्जत आणि बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे मध्य रेल्वेवरील मुंबईतील लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावतायत. कमी दृश्यमानतेमुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेगावरही परिणाम झालाय. यामुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवास वेळ देण्याची सूचना करण्यात आली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार आहे. त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांमध्ये देखील जाहिराती प्रसिद्ध करू नये असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. ॲडव्होकेट गुणवर्त सदावर्ते यांनी नांदेड इथं सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भेटीनंतर ते म्हणाले, सक्षम ताटे यांची हत्या जगाला हादरा देणारी आहे. ही हत्या जातीवादातून झाली आहे. सक्षमची हत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पोलिसावरती कारवाई झाली पाहिजे. यावेळी त्यांनी सक्षमच्या आई वडील आणि आचलला पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केली. मागणी केल्यास खटला लढू असंही ते म्हणाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता महाराष्ट्र शासनासह मनपा प्रशासन भटक्या श्वानांबद्दल सक्रिय झालंय. मोकाट श्वानांना पकडण्यापूर्वी सर्वेक्षणासह मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यानुसार नागपूरमध्ये नेमकी किती श्वान आहे याविषयीचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. श्वानांना पकडण्यासाठी त्यांची नसबंदी झाल्यावर नागपूर मनपातर्फे भांडेवाडी, गोरेवाडा आणि महाजनबाग या ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. हे संपूर्ण अभियान राज्यात एकाच वेळी राबवलं जाणार आहे. भाजप शिवसेनेतील सुरू असलेल्या सुप्त संघर्षावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सेना आणि भाजप यांची युती बाळासाहेब, अटलजी आणि आडवाणी यांच्या काळातली आहे. युती सत्ता आणि खुर्चीसाठी झालेली नाही. युती फार वेगळी आहे. एनडीएमध्ये शिवसेना महत्वाचा घटक पक्ष आहे असं शिंदे म्हणालेत. कोल्हापुरातील जयसिंगपूर नगर परिषद मतदारसंघात गाडीतून 2 लाख रुपये घेऊन जाण्याचा प्रकार झाला होता. या जयसिंगपूर मतदारसंघात नगराध्यक्षपदासाठी उभारलेल्या सुदर्शन कदम यांच्यावर कारवाई झाल्याची घटना समोर आली होती. निवडणूक आयोगाने तात्काळ ताब्यात घेतलेल्या या रकमेबाबत मोठी अपडेट समोर आली असून आता ही रक्कम संबंधित व्यक्तींना परत करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून सोन्याची दुकानं, बँक तसंच घरामध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. या कारवाईमध्ये एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं 24,17,900 रुपये किमतीचे 13 किलो 700 ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. टोळीतील आणखी 4 आरोपी फरार असून त्यांचा तपास पोलीस करतायत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस अलर्ट मोडवरती आहेत. अकोल्यातील अकोट शहर पोलिसांनी धडक कारवाई करत पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अकोट पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतल्या प्रभादेवी इथं साई सुंदर इमारतीत उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या शाखेसमोर शेड बांधण्याच्या कामावरून काल माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. सरवणकर यांनी इमारतीत तात्पुरते कार्यालय तयार केलं असून त्यासमोर शेड उभारण्याचं काम सुरू होतं. मात्र या शेडमुळे आपत्कालीन परिस्थितीत अडथळा निर्माण होऊ शकतो असा मुद्दा स्थानिकांनी पुढे करत विरोध दर्शवला. स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकरांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.